आज आपल्याबरोबर दोन पाहुणे आलेले आहेत. एक म्हणजे अनिल साबळे कवी आहेत, त्यांनी कविता खूप छान केलेल्या आहेत आणि MA केलेला आहे त्या साहित्यामध्ये. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एकूणच कवितांच्या भावना काय आहेत ते. आणि दुसरं म्हणजे उत्तरा मोने आपल्याबरोबर आहेत. उत्तरा मोने निवेदिका म्हणून गेली 10-15 वर्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. अतिशय उत्तम मुलाखत घेणारे सूत्रसंचालिका म्हणून माहिती आहेत. पण आज मुलाखत देण्यासाठी आज उत्तरा ते आलेले आहेत. अमृता हा एक खूप छान एक कवी आणि एक निवेदिका असा दोन योग जुळून आलाय, पण दोघेही वेगळ्या कामासाठी वेगळं बोलण्यासाठी आज आलेले आहेत. बरोबर. आपण अनिल पासून सुरुवात करूयात. अनिल, आज आपण लुई ब्रेल यांची 200वी जयंती साजरी करतोय. असं असताना म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच माध्यमातून शिकला होतात, ज्या शिकलायत, ज्या माध्यमाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. तर आज तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? आज मला लुई ब्रेल यांच्याविषयी बोलताना फार आनंद होतो. कारण लुई ब्रेल यांचा जन्म 1809 साली झाला आणि त्या काळामध्ये म्हणजे 1784 साली पहिल्यांदा अंधशाळा सुरू झाली. शाळा चालू होते त्या काळामध्ये, पण लिपी जी म्हणतो आपण ती नव्हती आणि लिपीचा फायदा कसा करून घ्यायचा त्याच्या संदर्भात काहीच उपलब्ध नव्हतं की लिपी काय असावी. मग लुई ब्रेल यांनी ही ब्रेल लिपी शोधून काढली आणि त्यांच्या हयातीत या ब्रेल लिपीला मान्यता नाही मिळाली. पण 1952 साली म्हणजे तब्बल 100 वर्षांनी 1852 साली लुई ब्रेल यांचा मृत्यू झाला आणि 1952 साली ब्रेल लिपीला मान्यता मिळाली आणि तेव्हापासून अंधा शाळेमध्ये ब्रेल लिपी उपलब्ध झाली आणि अंधांचं सुरळीतपणाचं शिक्षण सुरू झालेलं आहे. म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी हा वाव मिळाला की काय करायचं, कारण ते फक्त दुसऱ्यांच्या ऐकण्यावरती अवलंबून होते. पण आता त्यांना हक्काची एक लिपी मिळाली, ही अनिल खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल बोलूया. उत्तराताई आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी बोलूया. बघितलं उत्तरा की निवेदिका म्हणून तुम्ही इतकी वर्ष काम केलं, अनुभवलं, म्हणजे इतक्या लोकांच्या मुलाखती घेतल्या असतील, इतक्या लोकांना बघितलं. आकाशवाणीवरती तुम्ही काम केलं. आकाशवाणीवरती काम करत असताना अंध श्रोते जे आहेत ते खूप मनापासून दाद देतात. मला वाटतं की इथून सुरुवात करावी, कारण तिथून प्रेरणा मिळाली असेल. नाही, गोष्ट अशी आहे की आज एक तर हे फार गमतीचं आहे की मी या खुर्चीवर बसले आणि तुम्ही मला प्रश्न विचारताय. एक जसं अनिलने सांगितलं, त्यात दोन गोष्टी फक्त ऍड कराव्याशा वाटतात लुई ब्रेल बद्दल, मग मी त्या प्रश्नावर येते. कारण फ्रान्स मधल्या कुप्रे या गावी त्याचा जन्म झाला. त्याचे वडील चामड्याच्या वस्तू बनवायचे आणि वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यातलीच एक आरी जी आहे त्या कामातलीच ती त्याच्या डोळ्यात गेली आणि त्याने अंधत्व आलं. त्यामुळे वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत त्याला स्पष्ट दिसत होतं आणि त्यानंतर आलेलं अंधत्व. त्यावेळी इतक्या गोष्टी नव्हत्या अवेलेबल, त्यामुळे शाळा होत्या पण त्याच्यात सुविधा नव्हत्या आणि समाजात ती एक दृष्टीही नव्हती. त्यामुळे लुई ब्रेलला स्वतःला खूप अडचणीतनं जावं लागलं. त्यातून मार्ग काढावा आणि मग लिपीचा जन्म वगैरे हा सगळा पुढचा प्रवास आहे. जो आकाशवाणीचा मुद्दा सांगितला तो खूप महत्वाचा आहे. अशासाठी की आकाशवाणीवर इतके कार्यक्रम करत असताना जेव्हा आपण एखादा कार्यक्रम करतो तेव्हा त्याची जी प्रतिक्रिया येते ती खूप महत्वाची असते आपल्यासाठी. आणि ती प्रतिक्रिया जेव्हा या सगळ्या आमच्या अंध मित्रमैत्रिणींकडून यायची तेव्हा ती खूप बोलकी असायची. म्हणजे पटकन ती मुलं असंच म्हणायची की मी अमुक अमुक सिनेमा पाहिला आणि त्यात मला असं असं दिसलं. आधी मी खूप चक्रावरून जायची की असं म्हणतात की पाहिला, ही त्यांची दृष्टी खूप महत्वाची आहे. आपण मात्र इतक्या गोष्टी पाहतो पण तरी सुद्धा आपण अगदी दुर्लक्ष करतो अनेक गोष्टींकडे. त्यामुळे हे खरे डोळस आहेत असं नेहमी वाटतं. किंवा पुस्तकं वाचली जातात. नॅबमध्ये टॉकिंग बुक सेंटर आहे, तिथे अनेक पुस्तकांचं रेकॉर्डिंग होत असतं. या पुस्तकांच्या रेकॉर्डिंग मधनं ही पुस्तकं ते वाचतात, कॅसेट ऐकत नाहीत. म्हणजे हे आपल्या मनातल्या ज्या काही धारणा किंवा चौकटी आहेत ना, या सगळ्या चौकटींना यांच्या बाबतीत छेद जातो आणि म्हणून मला यांना सलाम करावा असं वाटतं. क्या बात आहे. आणि खरोखरच सलाम महाराष्ट्रामध्ये आज त्यासाठीच आपण हा विषय घेतलेला आहे, त्यांना सलाम करण्यासाठी. बरोबर. आणि मनीष, आपल्या अनिलने एक कविता केलेली आहे लुई ब्रेल वरती. ओके अनिल, आम्हाला कविता ऐकवणार ती? चालेल. ही कविता अंधाराला विचार जाब या पुस्तकात आहे माझ्या. आणि लुई ब्रेल यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करावीशी मला वाटली आणि म्हणून हे माझं पुस्तक मी त्यांना अर्पण केलेलं आहे. तर तीच कविता मी तुम्हाला प्रथम ऐकवतो. कवितेचं शीर्षक आहे सूर्यबळ. फेकून घाव सारे मातीत तू दिले रे, फेकून घाव सारे मातीत तू दिले रे, मरणास फूल यावे ते स्मित तू दिले रे, मरणास फूल यावे ते स्मित तू दिले रे. त्या कोपऱ्यात होती
ती जळमटे जिण्याची, त्या कोपऱ्यात होती ती जळमटे जिण्याची, मन लख त्या जगाला रंगीत तू दिले रे, मरणास फूल यावे ते स्मित तू दिले रे. वा. झाले कधी न कळले कोकिळ हुंदक्यांचे, झाले कधी न कळले कोकिळ हुंदक्यांचे, आक्रोश त्या जिण्याला संगीत तू दिले रे, वा. मरणास फूल यावे ते स्मित तू दिले रे. झाली उमेद जागी अवसेत चेतण्याची, झाली उमेद जागी अवसेत चेतण्याची, तेजाळल्या मनाचे संचित तू दिले रे, वा. मरणास फूल यावे ते स्मित तू दिले रे. आला उजेड मागत हेलन कडेच तारा, आला उजेड मागत हेलन कडेच तारा, हे सूर्यबळ मनाच्या पणतीत तू दिले रे, मरणास फूल यावे ते स्मित तू दिले रे. या ब्रेल अक्षरांची किमया किती निराळी, या ब्रेल अक्षरांची किमया किती निराळी, ग्रंथास शिकविणारे पंडित तू दिले रे, क्या बात. मरणास फूल यावे ते स्मित तू दिले रे. फेकून घाव सारे मातीत तू दिले रे, मरणास फूल यावे ते स्मित तू दिले रे, मरणास फूल यावे ते स्मित तू दिले रे, मरणास फूल यावे ते स्मित तू क्या दिले बात रे. आहे. अनिल, खूप छान. अप्रतिम कविता आहे ही आणि नक्कीच सलाम महाराष्ट्राच्या सगळ्या दर्शकांना ही कविता डोळस करणारी ठरली असेल असं म्हणायला काही हरकत नाही अमृता. खरंय. बरोबर आहे. आपण उत्तराकडे घेऊयात. उत्तरा, तू एक वेगळा कार्यक्रम करतेस. आपण या कार्यक्रमाविषयी बोलणार आहोत. अनिल, अजूनही कविता आम्हाला ऐकायच्या आहेत. नक्कीच पण आता दोघांशी आपल्या आपण अमृता संवाद साधूया. दोघांकडूनही खूप जाणून घ्यायचंय आपल्याला मिती क्रिएशन विषयी, कार्यक्रमाविषयी. पण त्याच्या आधी एक छोटासा ब्रेक घेऊ. पहा फक्त IBN लोकमत.